दाखवत असते. परंतु मम्माच्या मनामध्ये तसं काही यायचं नाही. मम्मा म्हणायच्या आज ना उद्या हा आत्मा परिवर्तन करणार, सुधारणार आहे. कारण जो या ठिकाणी ज्ञान ऐकतो त्याचे किती पण कडे संस्कार असतो, तो थोडे ना थोडं का असे ना, परंतु आपल्यामध्ये परिवर्तन हे करतच असतो. आणि तो अशा त्याचे आपल्या मनामध्ये शुभ भावना ठेवायची. आणि तो कल्पापूर्वी बदललेलाच होता, आताही बदलेल. जेव्हा या विद्यालयाचा बेगरी संघ होता त्यावेळची गोष्ट आहे की एक त्या जिज्ञासू पण त्यावेळेला थोडं होतं. सर्व काही यज्ञ बऱ्यापैकी चालला होता, परंतु वातावरण जे होते तर खूपच शक्तिशाली होतं. आणि त्यावेळेला काय झालं, एक बहीण म्हणाली मम्माना की मम्मा तुम्ही गेले 20 वर्ष तपश्चर्या करता आणि मी बघी आत्ता ज्ञानात आले, ज्ञान ऐकते, योग करते, मला खूप छान वाटतं. परंतु मी इतकी मेहनत करते, तुम्ही 20 वर्ष तुम्ही तपस्या केलेली आणि मी आता काय करणार, धावपळ करून करून येते आणि मी आता काय. आणि 108ची जागा पण भरलेली आहे, शिटा खाली नाही आहे, तेव्हा मी आता काय करते, घरीच थांबते आणि मी घरी करते. तर मम्मा हसल्या आणि मम्मा काय म्हणाल्या, हे बघा हा नाटक आहे आणि या नाटकामध्ये कोणी पायी चालत येतं, कोणी बैलगाडीने येतं, कोणी सायकलीने येतं, तर कोणी विमानाने सुद्धा येऊ शकतं. आता मम्माने उदाहरणासह स्पष्टीकरण केलं, परंतु स्पष्ट असं सांगितलं त्यांना सांगायचं होतं की त्यावेळेला बाबा मुरली वाचत होते, परंतु ज्ञान इतकं स्पष्ट झालेलं नव्हतं. कोणी पायी चालत येतं याचा अर्थ त्यांना खूप म्हणजे लांबपर्यंत चालावं, स्पष्ट ज्ञान नव्हतं ना, ज्ञान स्पष्ट नव्हतं. त्यामुळे कोणी पायी चालायचं आणि जो पायी चालायचा त्याच्यापेक्षा कमी वेळ बैलगाडीला लागायचा, त्याच्यापेक्षा कमी वेळ सायकलीला लागायचा आणि त्याच्यापेक्षा कमी वेळ एरोप्लेनला लागायचा. बात कोणती आहे की तिथं फक्त समयची बात आहे, नाटकाला समयाच्या वेळेला गेलं पाहिजे. आता बघा ती म्हणजे त्यांनी स्पष्ट न सांगता त्या बहिणीला न दुखावता अशा तऱ्हेने उदाहरणासह स्पष्ट केलं. किती बुद्धिमत्ता, किती विशाल बुद्धी म्हणावी लागेल. त्याच्यानंतर